कॅन्सर मध्ये बापरे अजूनही इतकी भीती का? कॅन्सर पेशंट आजकाल सर्वायवर्स म्हणतो. सर्वायवर्स काय ते नॉर्मल आहे. काही इन्फेक्शन्समुळे काही कॅन्सर होऊ शकतात. कुठल्याही सेलिब्रिटीला कॅन्सर झाला की तो सगळ्यात पुढे अमेरिकेला जातो. लोकांमध्ये कल्पना आली की कर्करोग म्हणजे लाईक अ डेथ सेंटेन्स. म्हणजे सुरुवातीला पण याची लक्षणं काय असतात? जेव्हा तो सेल अनकंट्रोलेबल होतो त्यानंतर हा कर्करोग निर्माण होतो. स्पंज ग्रा घातली की त्याच्यामुळे कॅन्सर होतो. मग कुठल्याही ग्रहामुळे ब्रेस्ट कॅन्सर होत नाही. कॅन्सरवरतील उपचार जे आहेत ते खूप खर्चिक असतात. सगळे उपचार पहिल्यांदा महाग नाही आहेत. असं वय वाढतं आणि आपले आयुष्य वाढतं तर कर्करोग वाढणार. ही लोकसंख्या वाढली तर त्याच्यामुळे आपले कॅन्सर वाढणार. नमस्कार, आमच्या नॉलेज कट्ट्यावरती तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आमचा आजचा कट्टा विशेष आहे कारण विषय देखील तेवढाच गंभीर आहे आणि विषय हा आरोग्याशी संबंधित आहे, तो देखील कॅन्सर. कॅन्सर म्हणजे कॅन्सल असं म्हटलं जातं. जगभरामध्ये आज कॅन्सर रुग्णांच्या संख्येमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. भारतामध्ये देखील हीच चिंतेची परिस्थिती आहे. भारतामध्ये दरवर्षी 14 लाख रुग्णांना कॅन्सर होतोय. हा आकडा खूप भीतीदायक आणि चिंताजनक आहे. पण यामागची कारणं काय आहेत, आज हेच आपण जाणून घेणार आहोत आमच्या पॉडकास्टमधून. आणि त्यासाठी आज आमच्या कट्ट्यावरती आलेले आहेत सुप्रसिद्ध कॅन्सर तज्ज्ञ डॉक्टर विनय देशमाने सर. विनय देशमाने सर हिंदुजा रुग्णालय आणि ब्रीच कँडी रुग्णालयासारखं अनेक रुग्णालयांशी संलग्न आहेत. अनेक कॅन्सर रुग्णांना त्यांनी कॅन्सर फ्री देखील केलेलं आहे. आज आपण त्यांच्याबरोबर कॅन्सर आणि त्याची कारणं आणि उपचार याबद्दल जाणून घेणार आहोत. नमस्कार सर, आमच्या कार्यक्रमात तुमचं खूप खूप स्वागत. सर, सगळ्यात आधी माझा पहिला प्रश्न आहे की जो सगळ्यात सामान्य नागरिकांना पडतो तो म्हणजे कॅन्सर म्हणजे नक्की काय? सगळ्यात सोपं समजण्यासाठी म्हणजे जसं आपली भिंत विटा असतात तशा आपल्या बॉडीमध्ये सेल्स असतात. आपल्या सेल्सला पण लाईफ असतं. जसं आपलं जीवन असतं, म्हणजे आपण छोटे असतो, वाढतो आणि मग शेवटी वाढतो, तसं प्रत्येक सेलचं पण लाईफ असतं. सेल येतं, सेल वाढतं, मल्टिप्लाय होतं, त्याचं काम करतं आणि मग ते मरतं. जेव्हा ते मरत नाही आणि ते काम करतच राहतं त्यांनी कॅन्सर निर्माण होतो. त्याला आम्ही अनकंट्रोल्ड ग्रोथ म्हणतो. म्हणजे ज्या सेलला आपण थांबवू शकत नाही, ते वाढतच राहतं. म्हणजे कुठलंही, म्हणजे तोंडातलं असू शकतं, आपल्या पोटातलं असू शकतं, गर्भाशयातलं असू शकतं. जेव्हा तो सेल अनकंट्रोलेबल होतो, लाईक त्याला सॉफ्टवेअर प्रॉब्लेम म्हणतो. आपल्या हार्डवेअर प्रॉब्लेमसारखं नसतं, ते सॉफ्टवेअर असतं. म्हणजे सेलच्या DNA मध्ये एक सायकल असते, ती सायकल अफेक्ट होते. ती अफेक्ट झाल्यानंतर हा कर्करोग निर्माण होतो. आणि कर्करोग निर्माण व्हायला तुमच्या शरीरात वर्षानुवर्ष लागतात. म्हणजे सुरुवात होऊन त्या छोट्या सेलनी, जो आपल्याला दिसत नाही, अदृश्य असतो, तो मल्टिप्लाय हळूहळू मल्टिप्लाय होत त्याची वाढ होते. वाढ होताना त्यांना स्वतःची ब्लड सप्लाय यायला लागते. नवीन म्हणजे पोषक अन्न वगैरे त्या येण्याच्या नया नलिका होतात, त्या निर्माण व्हायला वेळ लागतो. मग ती गाठ निर्माण होते आणि मग आपण ती गाठ पकडतो. तर हा जो आम्ही त्याला प्री क्लिनिकल स्टेज म्हणतो. म्हणजे सुरुवात होतो आणि आपण डिटेक्ट करत नाही, त्रास होईपर्यंत किंवा गाठ निर्माण होऊन आपल्याला समजेपर्यंत बरेच वर्ष असतात. म्हणून हा सगळ्यात महत्त्वाचा पिरियड असतो. जेव्हा आपण जर कॅन्सरला आपण पकडू शकलो बिफोर त्याचे मॅनिफेस्टेशन होतात किंवा त्याचे प्रॉब्लेम सुरू होतात, तर त्याची ट्रीटमेंट फार चांगल्या पद्धती होऊ शकते. म्हणजे सुरुवातीला पण याची लक्षणं काय असतात, म्हणजे सिम्पटम्स याचे कसे असतात? सुरुवातीला काहीच नसतात, तोच प्रॉब्लेम असतो. म्हणून काही कर्करोग आपण बघतो जे सरफेसवरती आहे, ब्रेस्ट किंवा गर्भाशयाचं तोंड, जे सर्वायकल कॅन्सर आहे, त्याचं आपण टेस्टिंग करू शकतो. ओरल कॅन्सरसाठी आपण तोंडामध्ये बघू शकतो, म्हणजे तोंडातले कॅन्सर. आपले अन्ननलिकेचं डिफरंट एंड म्हणजे एनल कॅन्सर वगैरे तिकडेचे एक्झामिनेशन हे आपण तपासून पकडू शकतो. नाहीतर मॅनिफेस्ट जेव्हा होतो, जेव्हा गाठ कुठेही होते, खोकला होतो, किंवा आपल्याला मेंदूमध्ये असेल तर मेंदूमध्ये डोकं दुखतं, उलट्या होतात, हे काही साईन्स असतात. मग काही जनरल साईन्स आहेत, म्हणजे तुमचं वजन कमी होत राहतं पण आपल्याला समजत नाही काय चाललंय, किंवा तुमचं भूक खूप फार कमी होते, किंवा तुम्हाला जनरली तुम्हाला वाटतंय की तुम्हाला बरं नाही आहे. पण हे बरं नाही म्हणजे 1-2 दिवस नाही, 3-4 आठवडे चाललंय, 5 आठवडे चाललंय आणि त्यात तुम्हाला समजत नाही, आपण काही संशोधन केलं तरी मिळत नाही. मग त्याचा तपास करण्याची जरूर आहे की दुसरा काही प्रॉब्लेम आहे. मी माझ्या पेशंटना नेहमी सांगतो की कुठलाही प्रॉब्लेम आपल्याला झाला, म्हणजे अंग दुखणं, खोकला, ताप, न बरं वाटणं, 2-3 आठवड्यामध्ये हे संपलं नाही किंवा बुजलं नाही हा प्रॉब्लेम, तर मग आपल्याला डॉक्टरांकडून जाऊन तपास करणं हे योग्य आहे. सर, कॅन्सर बद्दल एक भीती आहे
म्हणजे आज अनेक वर्ष झाली. इतर आजार झाले तर सगळेजण म्हणजे ठीक आहे बरा होईल. पण कॅन्सर म्हणजे बापरे! असा शब्द सगळ्यात आधी तोंडातून येतो. तर कॅन्सरबद्दल इतक्या वर्षामध्ये इतकं तंत्रज्ञान, इतकं म्हणजे सायन्स डेव्हलप झाले. अजूनही इतकी भीती का आहे? भीती आहे कारण आपल्या लोकांमध्ये ते जागरूक नाहीये, की त्यांना समजायला पाहिजे की जर कॅन्सरचे स्टेजेस असतात, जसे आमचे पण स्टेजेस आहेत. जर तुम्ही मला 80 वर्षात तुम्ही मला सांगितलं आता तुम्ही रील करा आणि तुम्ही नवीन कम्प्युटर शिका, हे फार डिफिकल्ट असतं. तर कॅन्सरच्या 80त वगैरे तुम्ही ट्रीटमेंट सुरू केली तर त्याचा यश फार कमी असतो. पण जर तुम्ही त्याला लवकर पकडून ट्रीटमेंट केली तर यश सुंदर असतो आणि तुमचं नॉर्मल जीवन असतं. परत कॅन्सरची आजकालची ट्रीटमेंट जी आहे त्याचा एक फार महत्त्वाचा मुद्दा जो आहे की ट्रीट करायचं, लांबुलकं एकदम जीवन द्यायचं आणि त्यांना चांगलं आयुष्य द्यायचं, म्हणजे नॉर्मल आयुष्य द्यायचं. मला ते आवडत पण नाही की खरं आपण पेशंट म्हणजे कॅन्सर पेशंट आजकाल सर्व्हायव्हर्स म्हणतो. सर्व्हायव्हर्स काय, ते नॉर्मल आहेत. जेव्हा कर्करोग ट्रीट केलेला आहे तुमच्या शरीरामध्ये काही नाही आहे तर तुम्ही नॉर्मल आहात, तुम्ही नॉर्मल जगू शकता. माझ्याकडे पेशंट्स आहेत, जसे ही यंग लेडी एक आहे ती एव्हरेस्ट बेस कॅम्पला आता गेली. माझ्याकडे पेशंट्स आहेत ते डीप सी डायव्हिंग करतायत सबन जगामध्ये. किंवा एक एक ती तर ट्रीटमेंट झाल्यानंतर तिला तिच्या डोक्यात होतं की मला व्हेल्स बरोबर स्विमिंग करायचं आहे, मग तिने स्विमिंग करते. माझ्याच एक एकदम क्लोज फॅमिली फ्रेंड आहे, ती दरवर्षी आहे तर बेस कॅम्पला असते किंवा स्पेनमध्ये एक 21 दिवसाचं मोठं चालणं असतं, PAT वॉक म्हणून काहीतरी म्हणतात, तर ती असं करत असते. तर जेवढं तुम्हाला नॉर्मल जगायचं आपण जगू शकता. पण लोकांमध्ये कल्पना आली की कर्करोग म्हणजे लाईक अ डेथ सेंटेन्स. पण हे चुकीची कल्पना आहे. म्हणून लोक जेव्हा त्रास होतो ते लवकर येत नाही. लवकर नाही आलं तर कॅन्सर ॲडव्हान्स होतो. कॅन्सर ॲडव्हान्स झाले ते ट्रीटमेंट जे आहेत, योग्य ट्रीटमेंट जे आहेत त्याचा उपयोग एवढा होत नाही. पण आपण लवकर आला, त्याची चांगली ट्रीटमेंट केली तर ट्रीटमेंट अग्रेसिव्ह नसते. बऱ्याच लोकांमध्ये आजकाल किमोथेरपी अवॉइड करू शकतो ब्रेस्ट कॅन्सर पेशंट्समध्ये. तो पण एकदम फार महत्त्वाचा मुद्दा आहे. सगळ्यांना या टॉक्सिक ट्रीटमेंट्स लागत नाही. अर्ली याच्या ट्रीटमेंटमध्ये यश चांगलं असतं, आयुष्य चांगलं असतं आणि लॉंग लाईफ पण जास्ती असतं. मला अजून आठवतं की खूप वर्षापूर्वी माझ्याकडं म्हणजे मी नुकताच तेव्हा इंग्लंडहून परत आलो होतो. एक यंग लेडी होती, नियरली 25-28 इयर्स. तिला 2 मुलं होती. बायलॅटरल ब्रेस्ट कॅन्सर झाला. तिच्या दोन्ही ब्रेस्ट कॅन्सरची ट्रीटमेंट केली. जर नवऱ्याने तिला सोडून गेला, तिने दोन्ही मुलांना मोठं केलं. आता 20-25 वर्ष झाली आहे, ती सगळी ठीक आहे आणि एकदम नॉर्मल जीवन जगते. मुलं मोठी झाली आहेत, काही इंजिनियर झाली आहेत, नॉर्मल जीवन जगतात. पण लोक चांगल्या गोष्टी बोलत नाहीत आपल्या देशात. सगळ्या वाईट गोष्टी बोलतात की ह्यांना असं झालं, त्यांना तसं झालं. ही चुकीची आहे. ज्यावेळी तुमचा रिपोर्ट पॉझिटिव्ह येतो, की तुम्हाला कॅन्सर झालाय, हे समजल्यावरती पेशंट घाबरतो. तर अशा वेळी म्हणजे काय पेशंटने काय करायला पाहिजे आणि पेशंटच्या बरोबरच्या रिलेटिव्हजने काय करायला हा प्रश्न खरंच एकदम महत्वाचा आहे. कारण पेशंट इतका घाबरलेला असतो की जेव्हा आपण त्यांच्याशी कधी कधी बोलायला लागतो डॉक्टर म्हणून, की त्यांच्या डोक्यामध्ये काहीच जात नाही, ते ऐकत पण नाहीत. तर माझ्या मते अशा वेळेला पहिल्यांदा पेशंट आणि पेशंटच्या रिलेटिव्हला दोन्हीशी बोलायला पाहिजे. पण डॉक्टरांनी नेहमी लक्षात ठेवायला पाहिजे की सगळ्यात महत्त्वाचं तिथं मनुष्य किंवा हे की तो ज्यांना रोग झालेला आहे तो सगळ्यात महत्त्वाचा असतो आणि त्यांचे प्रॉब्लेम्स खरं म्हणजे सॉर्ट आउट करायचे असतात. तर अशा गोष्टीमध्ये बऱ्याच वेळेला कर्करोग माझ्या मते इमर्जन्सी नव्हे, ही सेमी इमर्जन्सी आहे. हा स्ट्रोक नाही आहे, हा फ्रॅक्चर नाही आहे किंवा तुमचा हार्ट अटॅक नाही आहे जे तुम्हाला धडाधड धडाधड करायला लागतं. ह्याच्यामध्ये समजण्याच्या भरपूर गोष्टी असतात. तुम्हाला डायग्नोसिससाठी वेळ लागतो. मग आजकाल नुसतं डायग्नोसिस नाही, सबटायपिंग असतं. जसे प्रत्येक प्रत्येक स्त्री किंवा प्रत्येक मनुष्य वेगळा आहे, प्रत्येक कर्करोग वेगळा असतो. तुम्ही पॅनक्रियाटिक मधला तो पण वेगळा असू शकतो. ब्रेस्टमध्ये भरपूर सबटाईप्स आहेत. तर त्या सबटाईप प्रमाणे ट्रीटमेंट असते, तर ते करायचं असतं. मग त्याची काही टेस्टिंग करायचं, त्यावर बराच वेळ मिळतो. बऱ्याच वेळेला माझ्याकडे पेशंट येतात की उद्या ऑपरेशन करा, परवा ऑपरेशन करा. मी त्यांना सांगतो तुम्ही जा बाहेरगावी 1 आठवडा, काही होणार नाही. कारण ही गोष्ट जसं मी आपल्याला समजायला प्रयत्न केला सुरुवातीला की वर्षानुवर्ष आधी सुरू होतो, तर 4-5 दिवसांनी काही फरक पडत नाही. जेव्हा पेशंटला समजतं की ही इमर्जन्सी नव्हे, मला थोडासा वेळ आहे, मला समजायला वेळ आहे, ते तुम्ही त्यांना आश्वासन दिल्यानंतर ते जरा सावध होतात आणि मग ते क्लिअरली त्यांचा विचार सुरू होतो. आणि शेवटी जेव्हा काही ट्रीटमेंट्समध्ये चॉईसेस असतात, आम्ही हे पण करू शकतो, ते पण करू शकतो, त्याचे इक्वल रिझल्ट्स आहेत. ते खरं म्हणजे डिसिशन पेशंटकडून यायला पाहिजे, पेशंटच्या रिलेटिव्हकडून नाही. कारण शेवटी त्या पेशंटला जगायला लागतं त्या डिसिशन बरोबर.
म्हणून त्या पेशंटला वेळ द्यायला पाहिजे. आम्ही जर इंग्लिशमध्ये म्हणतो टू कम टू टर्म्स, त्यांना समजायला पाहिजे की काय झालंय, की हे इमर्जन्सी नाही आहे, की उद्याच मला काहीतरी होणार किंवा परवाच होणार असं नसतं. तर हे सगळं झाल्यानंतर त्यांना आश्वासन होतं आणि मग ते हळूच ते स्वतःचं तोंड उघडून मग बोलायला लागतात. सर, आज आपल्या भारतामध्ये सगळ्यात जास्त ब्रेस्ट कॅन्सर आणि आपलं सर्व्हायकल कॅन्सरच्या पेशंट आहेत. तर काय कारण आहेत याची? म्हणजे भारतामध्येच काय एवढं प्रमाण वाढलंय? नाही, भारतात आपण जेव्हा ब्रेस्ट कॅन्सर म्हणतो, आता स्त्रियांमध्ये ब्रेस्ट कॅन्सर सगळ्यात कॉमन कॅन्सर झाला आहे. परंतु विदेशी म्हणजे आपण डेव्हलप कंट्रीजमध्ये बघितलं आणि आपला अजून आपलं इन्सिडन्स 1/3 आहे. म्हणजे आपल्या इथं आजकाल 20 किंवा 30 एका लाखामध्ये 20 किंवा 30 जर होत असेल, तिकडे 125 असतात. तर आपलं भरपूर कमी आहे. पण का वाढतंय? त्याच्यात माझ्या मते दोन फार महत्वाच्या गोष्टी आहेत. एक म्हणजे सिटीजमध्ये आता अवेअरनेस वाढलंय. मॅमोग्राफी मशीन्स जे आधी कधी नव्हते ते आता अवेलेबल झालेत. त्याच्यामुळे आपण आता चेकिंग करतो. अवेअरनेस वाढल्यामुळे आपण कर्करोग ॲक्च्युली ब्रेस्ट कॅन्सरमध्ये काही ठिकाणी म्हणजे आमच्या सेंटर्समध्ये मी अर्ली कॅन्सर बघतोय. नाहीतर नॉर्मली 50 ते 60 किंवा 70% ॲडव्हान्स स्टेजमध्ये यायचे. आता आपल्याकडं चांगल्या सेंटर्समध्ये आम्ही 20, 30, 40% अर्ली कॅन्सर्स बघतोय. 50% अर्ली कॅन्सर्स बघतोय. कधी कधी 60%. तर 40% ॲडव्हान्स ट्युमर्स. तर एक म्हणजे अवेअरनेस वाढलाय, डिटेक्शन जास्ती होत आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आपलं लाईफस्पॅन झटाकने वाढलेलं आहे. फार फास्ट वाढायला लागलंय. आधी आपण कोणाचं 60 वर्ष झाले तर आपण सेलिब्रेट करायचो. आता आम्ही 80मध्ये ऑपरेशन करतोय. बऱ्याच लोकांचे 80 वर्षांचे. कर्करोग हा एजिंग पॉप्युलेशनचा रोग आहे. तर जसं आपलं वय वाढतं 50, 60, 70, 80, तर आपला कुठलं ना कुठलं कॅन्सर होण्याचे चान्सेस वाढणार. तर आपले एक म्हणजे पॉप्युलेशन भयंकर वाढलंय. दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही जेव्हा कॅन्सरचं इन्सिडन्स बघतो तर पर लॅक पॉप्युलेशन बघतो. एका लाखा लोकांमध्ये किती कॅन्सर होतं. तर तो एवढं काय वाढत नाहीये. पण आपले लाखच वाढलेत. म्हणजे इतकी प्रचंड लोकसंख्या झाली आहे, तर ते पर्सेंटेज कमी असले तरी नंबर वाढले भयंकर. नंबर 1. नंबर 2, आजकाल आपण बोलतो तर त्याचं आपल्याला चाहूल झाली आहे की कर्करोग फॅमिलीमध्ये सगळ्यांना माहिती आहे कोणाला कोणतरी कर्करोग झालाय. तिसरी म्हणजे आपलं जसं वय वाढतंय आणि आपण लॉंग लाईफ जगतो तर आपले कुठं ना कुठले कॅन्सर होण्याचे चान्सेस वाढतात. ब्रेस्ट कॅन्सर पण वाढतात. जर आपण बघितलं वयाप्रमाणे आणि कर्करोग होतं हे वय आणि हा कॅन्सर, तर वय जसं वाढतं तर कॅन्सर असा वाढतो लिटरली. आणि 60-70च्या वरती 80% आपले कॅन्सर अजून होतं. 70 ते 80% कॅन्सर 50-60च्या पुढे असतात. नुसते यंग एज म्हणजे 30-40 जे आपण म्हणतो यंग एज, माझ्या मते ते चूक आहे. आपल्या देशात नुसते 15% ते 20% आपण लवकर यंग एजमध्ये बघतोय. बाकी सगळे ओल्ड एजमध्ये असतात किंवा मिडल एज किंवा ओल्ड एज. तर जसं वय वाढतं आणि आपले आयुष्य वाढतं तर कर्करोग वाढणार. आपली लोकसंख्या वाढली तर त्याच्यामुळे आपले कॅन्सर वाढणार. तर ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. ब्रेस्ट कॅन्सरसाठी स्पेसिफिकली आम्ही जे म्हणतो की ब्रेस्ट ज्यांचं फंक्शन झालं नाहीये म्हणजे लेट मॅरेजेस, हॉर्मोन्स घेणं, या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या पण ॲडिशन करतात. जसं आपलं BMI म्हणजे ओबेसिटी जे वाढते, त्या ओबेसिटीमुळे हे फार महत्वाची गोष्ट आहे ब्रेस्ट कॅन्सरसाठी. पण म्हणजे असं म्हणणं नाही की नुसतं एकदम स्लिम लेडीज आहेत त्यांना कॅन्सर होणार नाही. पण BMI ज्यांचं हाय आहे त्यांची रिस्क वाढते, कारण फॅटमध्ये इन्फ्लमेशन जे म्हणतात ते जास्ती असतं. तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत. आणि नुसते 7 ते 10% बेसिकली हे जेनेटिक म्युटेशन्स आहे. आपण खूप आजकाल ब्राका म्युटेशन ऐकतो, जेनेटिक ऐकतो, पण खरं म्हणजे 7 ते 10%च ब्राका म्युटेशनचे आहे. 20% मध्ये काहीतरी फॅमिली असते, फॅमिलीचं इन्व्हॉल्वमेंट असते, फॅमिली हिस्ट्री. पण नुसते 10% आपण ऍक्च्युली जीनचं आपण ॲबनॉर्मॅलिटी बघू शकतो. तर बाकीचे सगळे कॅन्सर म्हणजे 80 ते 90% स्पोरॅडिक कॅन्सर्स आहेत, म्हणजे कम्युनिटीमध्ये होणार. का होतात कोण खरं म्हणजे सांगू शकत नाही. पण आपण लूजली म्हणू शकतो हॉर्मोनल काहीतरी इम्बॅलन्स आहे, काहीतरी लाईफस्टाईलच्या मुळे आहे, या गोष्टी आहेत. पुरुषांमध्ये देखील ब्रेस्ट कॅन्सर आढळतो, त्याचं काय रिझन असेल? पुरुषांमध्ये पण ब्रेस्ट आहे, ते रुडिमेंटरी ब्रेस्ट असतात. तर लेस देन 1%, 1% पेक्षा कमी मेल कॅन्सर्स असतात.
तर त्यांच्यामध्ये पण त्याच ठिकाणी ह्याच्यामुळे ब्रेस्ट कॅन्सर होतो. प्रॉब्लेम कसा आहे, मेल ब्रेस्ट कॅन्सरचं संशोधन एवढा झालं नाही. तर आपण मेल ब्रेस्ट कॅन्सर पण लेडीजच्या ब्रेस्ट कॅन्सर सारखाच आपण ट्रीट करतो, कारण ते ऑर्गन सेम आहे म्हणून. पण असं काही स्पेसिफिक रिझन नाही की मेल्समध्ये काय होतं. जुन्या काळी जेव्हा ते लोक ते इलॅस्टिक घालायचे, हम्म. इथं इलॅस्टिक घालून लोक असे उभे राहायचे, तेव्हा ते इलॅस्टिक निपलवरती रब व्हायचं. त्याच्यामुळे ते कॉन्स्टंट इरिटेशनमुळे ब्रेस्ट कॅन्सर मेल्समध्ये व्हायचं असं ते म्हणायचे. तर कॉन्स्टंट इरिटेशन जिथं होतं तिथं. आता सर आपण आता तुम्ही त्यात सांगितलं की पूर्वीच्या काळी प्लास्टिक म्हणजे ते काय हे करायचं, यूज करायचे, त्याच्यामुळे मेलमध्ये मे बी ते रिझन आहे ब्रेस्ट कॅन्सरचं. पण एक मिथ आहे की काय आहे, म्हणजे अशी चर्चा असते बऱ्याच वेळा, असं बोललं जातं की स्पंज ब्रा घातली की त्याच्यामुळे कॅन्सर होतो. नाही, कुठल्याही ब्रामुळे ब्रेस्ट कॅन्सर होत नाही. तुम्ही अंडरवायर घाला किंवा कुठल्याही टाईपचं, जे आपल्या मटेरियलच्यामुळे काही होत नाही. आणि बऱ्याच लोक मला येऊन विचारतात की मी अंडरवायर घालू शकते का. अंडरवायरनी काय होत नाही, डिओड्रंट्सनी काय होत नाही. म्हणजे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, तुम्ही केसाला रंग लावता त्याच्यामुळे काय होत नाही. ओके. हे बरेच कॉमन क्वेश्चन्स आहेत जे आमचे पेशंट आम्हाला बऱ्याच वेळा विचारतात. म्हणजे हे इतके मोठ्या प्रमाणावरती म्हणजे बोललं त्याच्याबद्दल की तुम्ही हेअर डाय लावला की मग कॅन्सर होतो, किंवा स्किनवरती काही कॉस्मॅटिक्स तुम्ही अप्लाय केली, लिपस्टिक लावली तरी कॅन्सर होतो, टॅल्कम पावडर लावली तरी, म्हणजे हे मेथ आहे एक प्रकारचं. बऱ्याच म्हणजे ह्याच्यामुळे कुठलाही म्हणजे अजून प्रूव्हन काही नाहीये. तसं खरं बघितलं तर आपण कधीही सांगू शकत नाही की ह्याच्यामुळे ह्यांच्यामध्ये कॅन्सर झाला, एक्सेप्ट जेव्हा जीनचा प्रॉब्लेम असतो तेव्हा. तरी पण आम्ही म्हणतो की काही इन्फेक्शन्समुळे काही कॅन्सर होऊ शकतात. म्हणजे आपण जे गर्भाशयाचं जे बघितलं, सर्व्हायकल कॅन्सर जे असतं गर्भाशयाचं तोंड, एक म्हणजे स्वच्छता. त्या स्वच्छतामुळे तो कॅन्सर कमी होतो. उलट ऍक्च्युली आपला इन्सिडन्स अजून व्हॅक्सिनेशन सुरू व्हायचं आहे खरं म्हणजे आपल्या देशामध्ये. तरी पण ऑलरेडी आमच्या इंडियन कॅन्सर सोसायटी ही संस्थांनी एक फार प्रचंड काम केलंय. म्हणजे माझ्या मते हे नॅशनल हेरिटेज सारखं काम आहे. 1964 मधून त्यांनी कॅन्सर रजिस्ट्री सुरू केली. म्हणजे मुंबईच्या शहरात 603 किलोमीटर, मुंबई, पुणे, औरंगाबाद आणि नागपूर या 4 अर्बन सेंटर्समध्ये ते रजिस्ट्रेशन प्रोग्राम करतात. प्रत्येक कॅन्सर पेशंट ते प्रयत्न करून ते डॉक्युमेंट करतात. तर त्याच्यात आमच्या ह्याच्यात संशोधनमध्ये ऑलरेडी आलंय की सर्व्हायकल कॅन्सरचं इन्सिडन्सच कमी झालंय. जेव्हा काही लोकांची, म्हणजे डॉक्टर बडवेंशी आपण नाव काढलं, त्यांच्याशी जेव्हा मी बोलतो ते बरेच वेळा बोलतात की हे नुसतं स्वच्छतामुळे बरेच इन्फेक्शन कमी झाल्यामुळे आहे. तर सर्व्हायकल इन्फेक्शन, HPV पण एका प्रकारचं इन्फेक्शनच असतं. तर ते इन्फेक्शन्स कमी होण्यामुळे हे इन्सिडन्स फार कमी झाले. आणि आता वॅक्सिनेशन करू आपण तेव्हा सर्व्हायकल कॅन्सरच नाही पण बाकीचे कॅन्सर्स पण काही कमी होऊ शकतात. वॅक्सिन, मला वाटतं वॅक्सिनसाठी मुलींचं वय 16 वर्ष वगैरे हवंय असं आहे. 9 नंतर ते ऍक्च्युली करू शकतात, पण बेसिकली 12 ते 15, 16 ह्याच्यात ते करणं चांगलं म्हणजे असतं. पाळी वगैरे आलेली असते तसं काही हो. त्याच्यासाठी. खरं म्हणजे आयडियली इंग्रजीमध्ये म्हणतात फर्स्ट सेक्शुअल कॉन्टॅक्टच्या आधी. ओके. आता विदेशी हा पहिला सेक्शुअल कॉन्टॅक्ट फार अर्ली असतो, आपल्या देशामध्ये थोडंसं कमी. पण अंदाजे रिप्युबर्टल मुली जेव्हा असतात, म्हणजे एनिवे बिटवीन 12 ते 16च्या प्रमाणे माझ्या मते ते सुरू करायला पाहिजे. पण ते कंपल्सरी घ्यायलाच हवं असं नाही. कंपल्सरी काहीच, आपण कधीच वॅक्सिनेशन कंपल्सरी करू शकत नाही. कारण अनफॉर्च्युनेटली 1% मध्ये पण कधी कधी सिव्हिअर साईड इफेक्ट्स होऊ शकतात. तर हे नेहमी व्हॉलंटरीच असायला पाहिजे. मला तरी असं वाटतं की हे व्हॉलंटरी असायला पाहिजे. सोशल मीडियावरती बऱ्याच वेळा म्हणजे कॅन्सरवरती घरगुती उपचार कोणते आहेत, कॅन्सरवरती कोणते काढे घ्यावे, कॅन्सरवरती कुठल्या हर्ब्स कामी येतील याबद्दल सांगितलं जातं, आणि याच्यामध्ये काही सेलिब्रिटी पण असतात. तर ते बघून थोडं खूप शॉकिंग वाटतं. म्हणजे एकीकडे आपण कॅन्सरवरती पटकन उपचार करा म्हणून सांगतोय, आणि दुसरीकडे सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आपल्याला असे सल्ले देतात. काय करायचं असे सल्ले ऐकून? कसं आहे ना, आपण बघतो की आपलं कल्चर जे आहे, आपल्या कल्चरमध्ये आयुर्वेदा, होमिओपॅथी हे मिक्स्डच आहे. मी पण बघतो की आमचे सगळे पेशंट माझ्या मते काही ना काहीतरी एक्स्ट्रा काहीतरी करत असतात. आयदर ते आम्हाला सांगणार किंवा नाही सांगणार, पण त्यांच्या सोशल फॅब्रिकमध्ये हे इंटिग्रेटेड आहे. महत्वाची गोष्ट काय आहे की सायंटिफिकली प्रूव्हन ट्रीटमेंट जी आहे ती घ्यावी. माझ्या मते कुठली दुसरी गोष्ट जर असेल तर आपल्याला सोशल मीडियामधून ऐकायला नाही, इट विल स्प्रेड लाईक वाईल्ड फायर. सबन जग येईल तुमच्याकडं,
त्या जो जडीपुटी जो देतोय आणि जो सक्सेसफुल आहे, पूर्ण लोक तिकडे येऊन उभे राहतील. कोण हे अवॉइड करू शकत नाही. तर आपल्या जसं मी बऱ्याच माझ्या पेशंटना सांगतो की देवाने तुम्हाला 2 कान दिली आहेत आणि मध्ये एक मेंदू आहे. ते एका कानातून आत घ्यावं, मेंदूने ते बघायचं की खरंच उपयोगी आहे की नाही, आणि दुसऱ्या कानाने बाहेर काढावं. नॉर्मल स्टँडर्ड ट्रीटमेंट घ्यावी. त्याच्यावरती आपल्याला दुसरं काहीही करायचं ॲज लॉंग एज काय हेवी मेटल्स नाही आहेत. हेवी मेटल्स तुम्ही घेता तर तुमची किडनी खराब होते, बरेच साईड इफेक्ट्स वाढतात. दुसरी किमोथेरपी किंवा दुसरी औषधं असताना तुम्ही घेऊ नये. किंवा घेणार असला तर प्लीज तुम्ही त्या डॉक्टरना सांगायला पाहिजे, कारण अनएक्सपेक्टेड काही साईड इफेक्ट झाले तर त्यांना समजायला पाहिजे की कशामुळे झाले. तर माझं मत आहे की जर आपल्याला बरं वाटतंय अशा गोष्टी करून तर करायला पाहिजे. पण जगात कुठेही माझ्या मते मॅजिक नाही. सर, कॅन्सरवरील उपचार जे आहेत ते खूप खर्चिक असतात. त्याला बरेच पैसे लागतात. त्यामुळे सामान्य लोकांना उपचार घेणं बऱ्याच वेळा कठीण जातं. अशा वेळी तुमची इंडियन कॅन्सर सोसायटी जी आहे ती कशा पद्धतीने मदत करते? कॅन्सरचा उपचार, सगळे उपचार पहिल्यांदा महाग नाही आहेत. बरेच उपचार बरेच स्वस्त असतात किंवा स्वस्त ठिकाणी पण आपण करू शकतो, चांगल्या ठिकाणी. माझ्या मते आपल्या सगळ्यात जास्ती डेव्हलपमेंट खरं म्हणजे आपल्या टीचिंग हॉस्पिटल्समध्ये व्हायला पाहिजे. म्हणजे JJ, KEM, नायर, सायन आणि बाकीची नवीन मेडिकल कॉलेजेस भरपूर लोकांना किंवा BMCची, या सगळ्या डिपार्टमेंटमध्ये डॉक्टरांचं ट्रेनिंग चांगलं व्हायला पाहिजे. एकदा डॉक्टरांचं ट्रेनिंग चांगलं झालं की ती पहिली लेवल जी असते ट्रीटमेंटची ती चांगली होणार. दुसरी गोष्ट असते की औषधं. आता भरपूर औषधं आपल्या आता देशात बनतात. गव्हर्नमेंट पण बरेच सबसिडाइज रेटनी देतात. तर ही ट्रीटमेंट सगळ्या आजकाल अवेलेबल आहेत आणि बहुतेक करून ट्रीटमेंट्स प्रत्येक कॅन्सरच्या बऱ्याच चीप आहेत, एवढे काही महाग नाही आहेत. जेव्हा नवीन औषध बाहेर येतं आणि सगळ्यांना त्याच्यात धावपळ असते त्या नवीन औषधाची, ते नवीन औषधं काही करून ती महाग असतात, ती पॅटंटवरून जाईपर्यंत. प्रत्येक औषध असंच घ्यायला पाहिजे असं नसतं. पण माझ्या मते ट्रीटमेंट्स आहेत. तुम्ही बरोबर ठिकाणी गेल्या तर ट्रीटमेंट, आणि गव्हर्नमेंटच्या पण भरपूर स्कीम्स आहेत, तर त्याप्रमाणे आपण घेतली तर बहुतेक करून कॅन्सरचं नॉर्मल ट्रीटमेंट होऊ शकते. नंबर 1. नंबर 2 जे आहे की आता आपण त्याच्याबद्दल काय करू शकतो. इंडियन कॅन्सर सोसायटी एक कॅन्सर क्युअर फंड म्हणून आहे. त्याच्यात ते फार स्ट्रिक्टली बघतात. आम्ही काही हॉस्पिटल आम्ही एमपॅनल केलेलं आहे. तर त्या एमपॅनल हॉस्पिटल्स जेव्हा पेशंटचा क्युअर करायचा चान्स असतो, हाय क्युअर करायचा चान्स, म्हणजे आपले पैसे वेस्ट होणार नाही, त्याच्यापर्यंत नियरली 5-5 लाख रुपये पण ते देतात. पण ते त्या हॉस्पिटलला देतात त्या ट्रीटमेंटसाठी, आणि ते मॉनिटर करतात की हे पैसे बरोबर वापरले गेलेले आहेत, उगाचच वायफळ होत नाही. आणि तिसरी गोष्ट मला सांगायचं आहे की भरपूर लोक फ्री ट्रीटमेंट करतो. आम्ही फ्री ट्रीटमेंट करतो. मी फ्री कन्सल्टेशन दररोज करतो. इथं बसलो असेल प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये, आम्ही फ्री ट्रीटमेंट करतो. आमचं हॉस्पिटल फ्री ट्रीटमेंट देते. बरेच हॉस्पिटलकडे त्यांची जनरल वॉर्ड आहेत, पेईंग, म्हणजे अशा हॉस्पिटलमध्ये तिथं ॲक्च्युली भरपूर चॅरिटी चाललेली असते. तर असं नाही की तुम्हाला सगळीकडेच तुम्हाला पैसे भरायला लागतात ट्रीटमेंटसाठी. नुसते प्रॉब्लेम असतो की पेशंटना माहिती नसतं कुठं जायचं. तर ते त्यांचे लोकल डॉक्टर्स, फॅमिली डॉक्टर्स, ही संस्था जर आपण स्ट्रॉंग केली एकदम ग्राउंड लेवलला, तर आपलं सगळं लेवल चेंज होऊ शकतं. कुठल्याही सेलिब्रिटीला कॅन्सर झाला की तो सगळ्यात पहिले अमेरिकेला जातो. अमेरिकेमध्ये असं काय आहे की जे भारतात नाहीये, उपचार होत नाही, असा काही फरक आहे का? त्यामुळे सामान्य जणांना असं वाटतं की अरे अमेरिकेत गेलं तरच आपण बरं होणार, अशी एक सायकोलॉजी असते लोकांची. माझ्या मते आता जेव्हा आपण अमेरिकेत जातो, ह्याच्यात 2 गोष्टी असतात. एक म्हणजे लोकांना, इकडच्या लोकांना कळून नाही द्यायचं की त्यांना काय झालंय, म्हणजे प्रिव्हसी मेंटेन होतंय. तिथं कोण त्यांचं नाव पेपरमध्ये टाकत नाही, हे एक गोष्ट आहे. दुसरी गोष्ट, जेव्हा आपण रिसर्च काहीतरी करत असतो, रिसर्च, नवीन औषधं जी रिसर्चला चाललेली असतात, ती आपल्याकडे यायला वेळ लागतो. पण ती खरं इफेक्टिव्ह आहेत की नाही ते रिसर्च संपल्यानंतरच समजतं. आपल्याकडे औषधं रेग्युलर प्रॅक्टिसमध्ये कधी येतात, जेव्हा ती प्रूव्ह होऊन कुठल्या तरी रिसर्चनी प्रूव्ह झालेली असते, मग ते फटकन लवकर येतात. आजकाल इथं भारतात पण कंपन्या आहेत जे तुम्हाला नवीन तिकडचे एक्सपेरिमेंटल औषधं पण आणू शकतात ऑफिशियली. तर आपला जो प्रश्न होता की अमेरिकेला ट्रीटमेंटसाठी का जातात, माझ्या मते मी नेहमी आमच्या पेशंटना सांगतो की आपल्याला ह्या देशामध्ये अमेरिके इतकीच चांगली ट्रीटमेंट मिळेल किंवा अमेरिकेहून चांगली ट्रीटमेंट मिळेल, पण अनफॉर्च्युनेटली आपला कॉस्ट फार कमी आहे.
अमेरिकेत तुम्ही त्याच ट्रीटमेंटसाठी 10 नाही 20-30 पट तुम्ही पैसे भरणार. पण तिथं संस्था मोठी असते, ग्रँड असते. ते तुम्हाला 2-2 तास बसून ठेवणार. तिकडे नर्स तुमची 98%, 70%, 80% नर्स हँडल करते. ते तुम्हाला तिकडे चालतं. इथं आपले प्रॉब्लेम आहे की प्रत्येक हॉस्पिटल जे आहे इतकी प्रचंड पेशंट संख्या आहे की तुम्हाला क्राऊडेड हॉस्पिटल्स मिळतात. आणि जिथे जास्ती चांगले डॉक्टर्स आहेत तिथं जास्ती अजून गर्दी जास्ती असते. तर तेवढाच फरक आहे, दुसरं काही नाही. माझ्या मते जेवढी ट्रीटमेंट तुम्हाला कुठेही विदेशी मिळत असेल ती आता आपल्या देशामध्ये फार चीपर आहे. आणि त्याच्यामुळे भरपूर लोक आता कॅनडामधून इथं ट्रीटमेंटला येतात, अमेरिकेहून येतात, युरोपमधून येतात, मिडल ईस्टमधून येतात. तरुणांमध्ये म्हणजे हल्ली यंगस्टर जे आहेत आणि स्पेशली मुलगे जे आहेत, मुलं, त्यांच्यामध्ये पॅनक्रियाटिक कॅन्सरचं प्रमाण खूप जास्त झालंय. पोटात दुखणं वगैरे, म्हणजे हे काय लाईफस्टाईलमुळे झालेला आजार आहे हा? पॅनक्रियाटिक कॅन्सर डेफिनेटली थोडासा वाढायला लागलेला आहे. पण ॲक्च्युली आम्हाला माहिती नाही का ते चालू झालंय. आपले जुने कॉजेस होते की म्हणजे खूप दारू वगैरे पिणं, त्याच्यामुळे अल्कोहोलिक पॅनक्रियाटायटिस ह्या त्या गोष्टींनी. पण अजून आम्हाला पॅनक्रियाटिक कॅन्सर एक्झॅक्टली पॅनक्रियाटिक कॅन्सर का वाढतोय हे म्हणजे भयंकर वाढला नाहीये. जसं आपली समजूत आहे तसे मायनर वाढलेलं आहे ते. अजून खूप प्रचंड काही वाढलेलं नाहीये. पण आपल्या ह्याच्यात काय होतं, 1-2 झालं तरी फटकन आपल्या पेपरमध्ये यायला लागलं यंग लोकांमध्ये वाढतंय. तसंच आमच्या ब्रेस्ट कॅन्सरचं पण बोलतात की ब्रेस्ट कॅन्सर वाढतो यंगमध्ये, की आपल्या देशामध्ये यंग लोकांना होतं. आमचं संशोधन तसं दिसत नाही. तर पॅनक्रियाटिक कॅन्सर वाढतोय, नक्की वाढतोय, थोडासा वाढलेला आहे. पण हा कर्करोग का वाढत आहे ते अजून क्लिअर नाही. म्हणजे त्याच्यावरती संशोधन वगैरे अजून सगळं रिसर्च कसं आहे ना, ती शंका एवढी मोठी नाहीये की आपल्याला समजतं की काय आहे. तसं ब्रेस्ट कॅन्सर तरी संख्येने भयंकर मोठं आहे, पॅनक्रियाटिक संख्येने फार लहान आहे. तर संशोधन त्यांना व्हायला फार डिफिकल्ट आहे. जेव्हा कुठली गोष्ट फार कॉमन होते मग आपल्याला फॅक्टर्स मिळायला लागतात. पण हे आपल्याला वाटत असेल की यंग लोकांमध्ये वाढतंय, पण तसं त्या प्रकारे वाढत नाहीये. मायनर इन्क्रीज झालेलं आहे. मला वाटतं काय 1.5 पर लॅक होतं ते आता 3 पर लॅक झालेलं आहे. ही काय मोठी म्हणजे तसं बघितलं नियरली डबल म्हणू शकतो. पण ऍक्च्युली नंबर भयंकर लहान आहेत. कॅन्सर होणारच नाही, ह्याच्यासाठी काय करायला हवं? काहीच करू शकत नाही. मी तर नेहमी सगळ्या पेशंटला सांगतो, तुम्ही जाऊन चांगल्या हॅपी लाईफ जगा, इंटेलिजंट लाईफ जगा. जे आपल्याला कल्चरली सांगितलेलं आहे आपल्या पूर्वजांनी की तुम्ही बरोबर थोडंसं जेवण करा, एक्सरसाइज करा, हॅपी राहा, हे सगळ्यात महत्वाचं. आता स्मोकिंग केलं तर तुमचा कर्करोग होण्याचे चान्सेस वाढणार, कारण टोबॅको रिलेटेड कॅन्सर्स नेली 40% आहेत. जर तुमची ओबेसिटी वाढली तर तुमचा चान्सेस ऑफ कॅन्सर वाढतात. तर ओबेसिटी, इन्फेक्शन आणि टोबॅको तुम्ही बंद केलं, कमी केलं तर कॅन्सर होण्याचे चान्सेस 60% कमी होऊ शकतात. फूड हॅबिट्स अशा कोणत्या आहेत? आता फास्ट फूड किंवा त्यांनी जे ओबेसिटी वाढते, म्हणजे तुमचं BMI वाढणारे फूड्स आणि फॅटी फूड्स, त्याच्यामुळे ही गोष्टी चांगली नाही. कारण त्याच्यामुळे तुमच्या शरीरामधले ते लँडस्केप जी बोललो ते लँडस्केप चेंज होत आहे. त्याच्यात तुमचे हॉर्मोन्स चेंज, तुमचे हॉर्मोनल प्रोफाईल जे आपण म्हणतो, आपल्या बॉडीमध्ये हॉर्मोन्स असतात, काय केमिकल जे सेक्रेट होतात, त्याच्यामुळे त्रास असतो. तर ह्या गोष्टी जर तुम्ही कंट्रोल केल्या, मी नाही म्हणत की तुम्ही फास्ट फूड खाऊ नका, पण थोडासा बेतानी खायचं. तर जर तुम्ही थोडीशी लाईफस्टाईल वेल कंट्रोल केली, वजन जास्ती BMI तुम्ही कंट्रोल केला जेवढं करता येईल तेवढं, त्याच्या तुमचे चान्सेस कमी आहेत कुठलाही कर्करोग होण्याचे. सर, अनुवंशिकता याच्यामध्ये कितपत असते, म्हणजे कॅन्सरमध्ये अनुवंशिकतेचा काय रोल असतो? 7 ते 10% हे फॅमिलीमध्ये असतं. त्याच्यासाठी आजकाल जेनेटिक टेस्ट आहेत. पण त्या जेनेटिक टेस्ट एका पर्टिक्युलर पॅटर्ननी करायला पाहिजे. आजकाल बऱ्याच वेळेला मी बघतो की लोक जाऊन ते सिम्पल ब्लड टेस्ट असल्यामुळे ब्लड टेस्ट करून येतात. मग मी विचारतो आता काय करायचं, तर नाही काही नाही करायचं. मग का केली, मला सांगितलं करायला. हे चुकीचं आहे. त्याच्यात 3 सेपरेट स्टेप्स असतात. एक टेस्ट करायच्या आधी काउन्सिलिंग म्हणजे काय, की पारंपरिक कर्करोग कुठले, त्याचे आपण कुठली टेस्ट करू शकतो, तुमच्या फॅमिलीची हिस्ट्री काय आहे, 3 तुमच्या पिढ्यांची हिस्ट्री घेतात. मग तुमच्या किती चान्सेस आहेत आपल्याला, त्यामध्ये कुठल्या टेस्ट आहेत, त्या टेस्टचे प्रोज आणि कॉन्स काय आहेत, त्यांचे फेलियर रेट काय आहे. जर पॉझिटिव्ह टेस्ट असली तर तुम्ही काय करणार, नेगेटिव्ह टेस्ट असली तर आपण काय करायचं. आणि एक व्हेरियंट ऑफ अननोन सिग्निफिकन्स म्हणून एक VUS म्हणतात त्याला, म्हणजे तुमची जीनमध्ये चेंज आहे, पण ती खरं त्याच्यामुळे तुम्हाला काय प्रॉब्लेम होणार की नाही असं आपल्याला माहिती पण नाही. तर पेशंट्स बऱ्याच वेळेला कन्फ्यूज होतात ते रिझल्ट आल्यानंतर, जर त्यांना काउन्सिलिंग केलं नसेल. म्हणून
सबंध जगामध्ये ह्या 3 डिस्टिंक्ट फेजेस आहेत. प्री टेस्ट काउन्सिलिंग, मग तुम्ही टेस्ट करायची, मग टेस्ट केल्यानंतर पोस्ट टेस्ट काउन्सिलिंग. म्हणजे प्री टेस्ट काउन्सिलिंगमध्ये तुम्ही आपल्याला माहिती असायला पाहिजे टेस्ट करायच्या आधी काय करता येतं. मग जेव्हा टेस्टिंग झालं आणि तुमचा रिझल्ट आला की म्हणजे आपल्याला सरप्राईज येत नाही की मी काय करायचं. मग जेव्हा आपली ती टेस्ट आल्यानंतर आपण परत डिस्कस करायचं असतं आणि मग त्या प्लॅनिंगप्रमाणे तुमची पुढची ट्रीटमेंट चालू होते. म्हणजे ऑब्झर्वेशन आहे का, कुठलं औषध द्यायचं का, कुठल्या लाईफस्टाईल चेंजेस करायचं का, कुठली सर्जरी करायची का कॅन्सर न होण्यासाठी. म्हणून हे 3 फेजेस फार महत्वाचं आहे. पण अनफॉर्च्युनेटली आपल्या देशामध्ये ही भरपूर टेस्टिंग चालू आहे विदाऊट काउन्सिलिंग, आणि माझ्या मते ते फार चुकीचं आहे. अशा कुठल्या टेस्ट आहेत की भविष्यात तुम्हाला कॅन्सर होणार की नाही हे कळू शकेल? तो ह्याच टेस्टमध्ये ते कळतं आपल्याला? सगळ्यात कॉमन टेस्ट म्हणजे ब्रेस्ट कॅन्सरसाठी ब्राका जीन्स जे म्हणतात, BRCA1 आणि BRCA2, ह्या जीन्स ह्या सगळ्यात कॉमनली केल्या जातात. त्याच्यात ब्रेस्ट आणि ओव्हेरियन कॅन्सरचं प्रमाण होऊ शकतं आयुष्यभर. पण ती टेस्ट पॉझिटिव्ह आली तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे 70 ते 80% चान्स आहे 70 वयाप्रमाणे. तर मी सांगू शकत नाही उच्च 3 वर्षात होणार, 5 वर्षात होणार, 10 वर्षात होणार, सांगू शकत नाही. तर जर मला कॅन्सर नाही व्हायचा तर त्या ट्रीटमेंट पण ड्रास्टिक आहेत. दोन्ही ब्रेस्ट काढायचे, दोन्ही ओव्हरीज काढायचे. आता कुठल्याही यंग लेडीला ते करणं म्हणजे त्यांचे पूर्ण आयुष्य चेंज होतं. तर ही टेस्ट करायच्या आधी आपण विचार करायला पाहिजे की पॉझिटिव्ह मी काय करणार. तर ही सगळ्यात कॉमन टेस्ट आजकाल केलेली जाते, पण ही विदाऊट काउन्सिलिंग झालेली. आणि बरेच लोक पॉझिटिव्ह टेस्ट असली तरी काय करत नाही. पॉझिटिव्ह टेस्ट असून नाही केलं काही तर तुमच्यावरती म्हणजे तरंगती तलवारासारखं असतं ते, आणि ते स्ट्रेस असतो त्यांना, ते आयुष्यभर स्ट्रेस असतो. बऱ्याच वेळेला आपल्या कल्चरमध्ये पण अजून एक्सेप्ट नाही केलेलं आहे. तर हा पण एक मोठा मुद्दा होऊ शकतो तुमच्या फॅमिलीसाठी, की तुमच्या फॅमिलीमध्ये जर असं एक कुठल्या तरी ब्राका जीनचं म्युटेशन आहे आणि मला मुलगी आहे की मुलगा आहे, पण त्यांची लग्न पण करणार नाही, हा पण प्रश्न येऊ शकतो. म्हणून हे काउन्सिलिंग करणं सगळ्यात महत्वाचं आहे. मग टेस्टिंग आणि मग पोस्ट टेस्ट. तर याचं समजणं लोकांसाठी माझ्या मते सगळ्यात महत्वाची गोष्ट. सर, या टेस्ट म्हणजे कोणत्या वयात करायला हव्यात? ही टेस्ट लेडीजने पण आणि जेंट्सने पण? प्रत्येक लेडी किंवा जेंट्सनी डिसाईड करायला पाहिजे त्यांना करायचं की नाही. मी नाही सांगू शकत त्यांना की तुम्ही करा. मी प्रत्येक पेशंटला ऍडवाइस करू शकतो की असं जेनेटिक्स असू शकतं काही लोकांमध्ये, 7, 10, 15% फॅमिलीचं असू शकतं. जर आपल्याला माहिती असायला पाहिजे तर माझ्याकडे जेनेटिक काउन्सिलर्स आहेत, त्यांचं काम नाही आहे की तुम्ही टेस्ट करा म्हणून सांगणं, पण टेस्ट समजून सांगणं ही महत्वाची गोष्ट आहे. आणि ते त्यांना म्हणून एक जेनेटिक काउन्सिलशी बोलून मग प्रत्येक फॅमिली किंवा इंडिव्हिज्युअलनी डिसाईड करायला पाहिजे की मला टेस्ट करायचं. एखाद्या वेळेस मी टेस्ट नाही करणार किंवा एखाद्या वेळेस आपण टेस्ट करा. तर हे प्रत्येक व्यक्ती वेगळा असतो आणि हे समजणं भयंकर महत्वाचं. पण ज्यांच्या घरामध्ये समजा हिस्ट्री असेल कॅन्सरची, त्यांनी टेस्ट करणं म्हणजे करायला हवी, गरजेचं आहे. प्रत्येक कॅन्सरला हे जेनेटिक हे नसतं बेसिस, किंवा प्रत्येक ह्याच्यामध्ये टेस्ट अशी नाही आहे की कुठल्याही कॅन्सरला टेस्ट. काही कॅन्सर्समध्ये आहे. तर त्याच्यामध्ये जसं ब्रेस्ट आणि ओव्हेरियन कॅन्सर जे म्हणतात ह्या फॅमिलीज आहेत, HBOC म्हणून आम्ही म्हणतो त्यांना, ज्यांच्यामध्ये यंग कुठल्याही पहिला कॅन्सरचा पेशंट 50च्या कमी म्हणजे 40च्या पेक्षा कमी यंग कॅन्सर झालेले आहेत, बायलॅटरल कॅन्सर झालेत, कुठले स्पेसिफिक सबटाईपचे कॅन्सर झालेत, किंवा ब्रेस्ट आणि ओव्हेरियन कॅन्सर झालेत, अशा पर्टिक्युलर फॅमिलीज असतात. तरी पण असं नाही की त्यांनी सगळ्यांनी टेस्टिंग करायला पाहिजे, त्यांनी नुसतं सावध व्हायला पाहिजे की असं व्हायचं आहे. आणि जे नॉर्मल जे असते, आम्ही जेव्हा ब्रेस्टचं आम्ही म्हणतो आजकाल की तुम्ही मॅमोग्राम किंवा चेकिंग 40 नंतर सुरू करा, तर तुमच्याकडे यंग फॅमिली मेंबर असेल तर 10 वर्ष आधी सुरू करायला पाहिजे. कारण जसं मी आपल्याला सांगितलं, कॅन्सरच्या लक्षणं 10-15 वर्ष सुरू होतात आधी. म्हणून अवेअरनेस वाढायला पाहिजे, कुठल्या तरी डॉक्टरनी बरोबर काउन्सिल करायला पाहिजे, त्याप्रमाणे काही टेस्ट ज्या असतात त्या टेस्ट करायला पाहिजे. प्रॉब्लेम कसा आहे की ओव्हेरियन कॅन्सरसाठी आपल्याकडे चांगल्या स्क्रीनिंग टेस्ट नाही आहेत. तर अल्ट्रासाऊंड आपण पोटाचा करू शकतो आणि CA-125 एक ब्लड ट्युमर मार्कर ते आपण करू शकतो. पण असं काही नाहीये की सगळ्यांनी MRI करत बसायचं आणि CT स्कॅन करायचं, म्हणजे लोक वेडी होतील जर आपण सगळ्यांना असं करायला सांगितलं. असं जाता आता शेवटचा एक प्रश्न आहे की असं आपण बऱ्याच वेळा अशा केसेस आपल्या आजूबाजूला बघतो की 4th स्टेजला कॅन्सर गेलेला आहे, पण त्याच्यातून देखील पेशंट बरा होतो आणि भरपूर वर्ष निरोगी जगतो. म्हणजे जसं तुम्ही सांगितलं, तुमच्याकडेही असे बरेच पेशंट्स असतीलच. तर हे कितपत खरं आहे की आत्मविश्वास हवा, कॉन्फिडन्समुळे तुम्ही कॅन्सरला कॅन्सल करू शकता? माझ्या मते जर आपण आपलं कल्चर पण बघितलं तर ते जुन्या काळी सगळ्याच कल्चरमध्ये हेल्दी माइंड इन अ हेल्दी बॉडी म्हणतात.
आणि मनाचा आपल्या शरीरावरती भयंकर कंट्रोल आहे. स्ट्रेसचा व्हेरी महत्त्वाचा कंट्रोल आहे. तर स्ट्रेस हा फार महत्त्वाचा आणि फार मोठी गोष्ट आहे. म्हणजे त्याचं संशोधन झालं की 2 टाईपचे लोक आहेत. एक एकदम हॅपी लोक असतात, ज्यांना काहीतरी जीवनामध्ये काहीतरी त्यांचं म्हणजे त्यांना आयडिया असते की जीवनाचं महत्त्व काय आहे, आणि बाकीचे नुसते ज्यांना नुसतं मटेरियलिस्टिक प्लेजर्स पाहिजेत. तर एक संशोधन फार इंटरेस्टिंग संशोधन झालेलं आहे की ज्यांना नुसतं हे मटेरियलिस्टिक गोष्टी पाहिजे असतात, त्यांच्यामध्ये ते इन्फ्लेमेटरी फॅक्टर्स फार फार जास्ती असतात. त्यांचे इम्युन फॅक्टर्स कमी असतात. आणि जे हॅपी किंवा जनरली हॅपी लोक असतात त्यांच्यामध्ये हे कमी असतात. तर हे फार इंटरेस्टिंग गोष्ट आहे की जर आपल्याला स्ट्रेस आहे तर आपल्या बेसिकली स्ट्रेस इज आपली हॉर्मोनल एन्व्हायरमेंट असते. म्हणजे 3 टाईपच्या जीन्स म्हणतात आपल्या बॉडीमध्ये. जर आपण जीन ते आपण क्लासिफाय केलं, एक गेट कीपर असतं, एक रिपेअरर असतं आणि एक लँडस्केपिंग जीन असते. तर ती लँडस्केपिंग जीन आपल्या स्ट्रेस आणि ह्यानी ती चेंज होते. त्याच्यामुळे तुमचं लँडस्केप जे आहे शरीराचं एन्व्हायरमेंट, ती जास्ती प्रो कॅन्सरस होऊ शकते. तर हे एक महत्त्वाचा मुद्दा आहे. पण हे प्रूव्ह करणं आणि डिस्प्रूव्ह करणं भयंकर डिफिकल्ट असतं. पण हो, स्टेज 4चे कॅन्सर्स पण आजकाल नवीन औषधं निघाली. तुम्ही लकी आहात. जर तुमच्याकडे एक पर्टिक्युलर टार्गेट किंवा जीनचा प्रॉब्लेम निघाला आणि त्याच्यावरती आता नवीन संशोधन नवीन औषध निघालंय, तर भयंकर इफेक्टिव्ह होऊ शकतं. माझ्याकडे पेशंट आहेत जे मला वाटलं की काहीच नाही होणार. त्यांना मी 1 वर्ष आम्ही औषधं दिली आहे. ते कम्प्लिटली त्यांचं कॅन्सर सबसाईड झालेलं आहे. मग काही याच्यात आमचं म्हणायचं की स्टेज 4मध्ये करायलाच नाही पाहिजे ऑपरेशन, ते पण चुकीचं आहे. माझ्या मते काही लोकांमध्ये करायला पाहिजे ज्यांना रिस्पॉन्स आहे आणि आपल्याकडे इफेक्टिव्ह औषधं आहेत. तर जेव्हा कॅन्सर कमी होतो, शरीरातला पुरा कंट्रोल होऊन जातो, मग आपण ऑपरेशन करू शकतो, प्लस रेडिएशन देऊ शकतो, परत औषधं देऊ शकतो आणि कंट्रोल राहतो. माझ्याकडे पेशंट्स आहेत तसे. धन्यवाद सर. आज तुम्ही खूप तुमचा असा बहुमूल्य वेळ आम्हाला दिलात आणि खूप असं उत्कृष्ट असं मार्गदर्शन तुम्ही आमच्या प्रेक्षकांना केलेलं आहे. धन्यवाद. धन्यवाद.